ठिकाणी श्री गुरु पादुका उत्सव सोहळा सकाळ माध्यम समूहाच्या वतीनं आज मुंबई येथे आयोजित केला जातोय। खरं तर भक्तीचा हा महाकुंभ आज 8 तारीख आणि उद्या 9 तारीख या 2 दिवसासाठी होणार आहे। मी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी म्हणून माननीय प्रमुख पाहुण्यांचा अत्यंत वेळ महत्वाचा आहे, त्यांना पुढच्या कार्यक्रमासाठी सुद्धा जायचंय, पण तरी आपण हा कार्यक्रम थोडक्यात आटोपशीर करूया। एकवीस संत आणि योगी पुरुषांच्या मूळ पादुकांचं दर्शन हा खरं तर आजच्या या सेवाभावी कार्यक्रमाचा उद्देश आहे। आणि सकाळ माध्यम समूहाच्या वतीनं आणि श्री अभिजित पवार सरांच्या कल्पनेतून हा कार्यक्रम खरं तर सर्व ठिकाणी आपण करणार आहोत। महाराष्ट्रभर याची व्याप्ती व्हावी अशी आमची इच्छा आहे आणि तसा तो होणार आहे। आजच्या या श्री गुरु पादुका दर्शन उत्सवाची सुरुवात आपण खरं तर प्रथा किंवा परंपरा अशी म्हणली जाते की कुठल्याही मंगलमय कार्याची सुरुवात अग्निदेवतेला आहुती देऊन करावी आणि त्यानुसार व्यावृती होम हा केला जातो आणि ही परंपरा अक्कलकोटच्या स्वामींच्या असंख्य वर्षांपासून तिथे सुद्धा पाळली जाते। आणि या होमामध्ये मान्यवरांनी सहभाग नोंदवावा, शुद्ध तुपाची आहुती देऊन हेमंत वंदेकर यांनी त्या होमासाठी पठण करावं। सर्वांनी हात जोडावेत। ओम भूस्वाहा अग्नेये इदं नमः भुवस्वाहा वायवे इदं नमः स्वस्वाहा सूर्याय इदं नमः भूर्भुवस्व स्वाहा प्रजापतये इदं नमः। ओम धन्यवाद। या पवित्र अशा मंगलमय अशा होमाच्या आहुतीनं या कार्यक्रमाला सुरुवात झाली। आपण म्हणतो तसं पंचमहाभूतांचं आवाहन कदाचित या निमित्तानं या रूपानं आपण या ठिकाणी केलंय, कारण इथे तब्बल 21 गुरूंच्या आणि संतांच्या पादुका या ठिकाणी आल्यात। या वास्तूला आणखी पवित्र आणि आणखी मंगलमय करण्यासाठी म्हणून या व्यावृती होमानं आपण सुरुवात केली आहे। आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचं आणि उपस्थितांचं सन्मानपूर्वक स्वागत आपण या ठिकाणी करूया। मी सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि एपी ग्लोबालेचे संस्थापक श्री अभिजित पवार सर यांना विनंती करतो की त्यांनी जीवन विद्या मिशनचे श्री प्रल्हाद दादा पै यांना सन्मानित करावं। महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस सर यांचा सन्मान सकाळचे मुख्य संपादक श्री निलेश खरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद। आजच्या या उपक्रमाविषयी थोडक्यात प्रास्ताविक करण्यासाठी मी अंकित काणे, संपादक सकाळ मल्टीमीडिया यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करावं। सर्वांना नमस्कार। 21 पादुकांच्या रूपानं या सभागृहात अवतरलेलं ते 21 पादुकांचं त्या गुरूंचं तेज, त्या गुरूंना, त्या संत परंपरेला सर्वप्रथम आधी वंदन करूया। आदरणीय व्यासपीठ, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा मंत्र जनसामान्यांना देऊन त्यांच्या आयुष्यात ज्यांनी दीपस्तंभाचं काम केलं ते पूजनीय सद्गुरू वामनराव पै आणि त्यांचाच वारसा समर्थपणे चालवणारे, समर्थपणे पेलणारे आणि केवळ भारतात नाही तर संपूर्ण जगभरात जीवनविद्या मिशनचं काम पोचवणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रल्हाददादा पै
ते आज इथे भक्तीच्या रूपात एक भक्तीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी उपस्थित आहेत. सज्जन आणि चारित्र्य संपन्न माणूस सुद्धा राजकारणात मोठ्या पदावर जाऊ शकतो हा विश्वास आमच्या पिढीला ज्यांनी दिला असे राज्याचे संवेदनशील कार्यसक्षम मुख्यमंत्री आणि आज इथे शक्तीच्या रूपात उपस्थित झालेले आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि भक्ती आणि शक्तीच्या मिलनाने काम करणारे आणि भक्तीविना शक्ती ही विनाशक आहे आणि शक्तीविना भक्ती ही निष्क्रिय आहे हा मंत्र ज्यांनी आपल्या आयुष्याचा मंत्र ज्यांनी केलाय आणि सरळ मार्गी आपण उत्तम उद्योजक बनू शकतो, उत्तम माणूस बनू शकतो हा आदर्श आमच्या समोर ज्यांनी ठेवलाय ते या सर्व चळवळीचे प्रणेते, या सर्व कार्याचे प्रणेते आदरणीय अभिजित पवार सर. आणि सज्जन माणूस कधीही एकत्र येऊ शकत नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आज पुसणारे आपण सर्व सज्जन बंधू भगिनी आपण एकदा आपल्यासाठीच टाळ्या वाजवायच्या आहेत. नेमका हा पादुका महोत्सव कशासाठी? तर हा पादुका महोत्सव काही मिळवण्यासाठी नाहीये, हा पादुका महोत्सव काही कमवण्यासाठी नाहीये, तर हा पादुका महोत्सव आहे या गुरूंच्या इथे जमले या गुरूंच्या तत्वाच्या माध्यमातून इथे असणारं आपला परमेश्वर आणि आपल्या अंतरंगात असणारा पांडुरंग याच्या भेटीसाठी हा कार्यक्रम आहे. आपण गोरा कुंभारांची कथा सर्वांनी ऐकलेलीच आहे. पांडुरंग त्याच्या भेटीसाठी स्वतः पांडुरंग त्याच्या घरी जातो. तर मला वाटतं हा एक अद्भुत योग आहे. आपले गुरु आपले संत आज आपल्याला दर्शन द्यायला आपल्या अंतरंगातल्या पांडुरंगाला भेटायला आज इकडे उपस्थित आहेत. मला वाटतं ह्याच्यासारखा देवेंद्रजी दुसरा योग कुठला असू शकत नाही. आणि आज देवेंद्रजींच्या आणि प्रल्हाददादांच्या उपस्थितीत आज भक्तिशक्ती व्यासपीठाची स्थापना होते. आणि अभिजित सर आपलं तुमचं एक स्वप्न होतं, मला वाटतं आज त्याचा इथे रोपटं लावलंय आणि या सर्वांच्या साक्षीने आम्ही तुम्हाला खात्री देतो की येत्या काही काळात या रोपटाचं एक मोठा वृक्ष होईल आणि तो समाजाची सेवा करेल. तो तुम्ही जो दिलेला आम्हाला मंत्र आहे त्या पद्धतीने काम करेल. हा या पादुकांच्या साक्षीने या सर्वांच्या वतीने आम्ही तुम्हाला शब्द देतो. दुर्दैवाने आता परिस्थिती खूप गंभीर होते. आपण आपलं मूळ विसरत चाललोय. आपण वेगवेगळ्या संप्रदायात अडकलोय, वेगवेगळ्या पंथांमध्ये अडकलोय. पण आज अजून एक संदेश या पादुका महोत्सवाच्या माध्यमातून दिला जातोय की आम्ही वेगवेगळे संप्रदाय हे वेगळे नाही, आम्ही सगळे मनाने एकत्रच आहोत. आम्ही सर्व संप्रदाय मनाने वारकरी असो, रामदासी संप्रदाय असो, दत्त संप्रदाय असो, आम्ही सगळे एका तत्वासाठी मिळून मिसळूनच काम करतोय. आज आपले पंजाबवरून इथे बांधव आलेत नामदेव महाराजांच्या पादुका घेऊन. म्हणजे राज्याच्या सीमा ओलांडून आपण हा भक्तिशक्तीचा विचार आज महाराष्ट्राबाहेरही नेलं. मला वाटतं ही फार आज महत्वाची गोष्ट घडली. हे सज्जनांचं व्यासपीठ कशासाठी एवढं फक्त बोलतो आणि थांबतो कारण आपण सर्वजण या तिघांना ऐकायला उत्सुक आहात. समाजात वाढत चाललेला जातीयवाद, संप्रदायवाद संपवून सर्वांना एकसंध करण्यासाठी, एका झेंड्याखाली आणण्यासाठी हे सज्जनांचं व्यासपीठ आहे. युवकांच्या कल्याणासाठी, महिलांच्या आत्मसन्मानासाठी आणि आपल्या संस्कृतीच्या रक्षणासाठी हे सज्जनांचं व्यासपीठ काम करेल. आणि अभिजितजी मी मगाशी शब्द दिला, आपण सर्वांनी इथनं जाताना आपल्या गुरूंच्या समोर नतमस्तक होऊन एक शब्द द्यायचा आहे की आम्ही ह्या भक्तिशक्ती व्यासपीठासाठी नक्की इथून पुढे काम करू. आणि देवेंद्रजी आज मला अटलजींच्या 2 ओळी आठवतात. मला वाटतं या सज्जनांच्या व्यासपीठासाठीच त्यांनी लिहिल्या असाव्या. अटलजी म्हणतात, कभी थे अकेले हुए आज इतने नहीं तब डरे तो भला आप डरेंगे. कभी थे अकेले हुए आज इतने नहीं तब डरे तो भला आप डरेंगे. विरोधों के सागर में चट्टान है हम, जो टकराएंगे मौत अपनी मरेंगे. लिया हाथ में ध्वज कभी न छूटेगा. तो ध्वज सत्कर्माचा, तो ध्वज संस्काराचा, तो ध्वज या भक्तिशक्ती व्यासपीठाचा. लिया हाथ में ध्वज कभी न छूटेगा. कदम बढ़ रहा है कभी न रुकेगा. कि सूरज के सम्मुख अंधेरा टिकेगा. निडर है सभी हम, अमर है सभी हम. निडर है सभी हम, अमर है सभी हम. धन्यवाद.